राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शिवराज सिंह चौहान साहेब, ज्यांच्या विभागाने हा अत्यंत जिल्ह्याला अभिमान वाटेल असा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आयोजित केला, ते आमचे राज्याचे ग्रामीण विकास मंत्री सन्माननीय जयाभाऊ, ज्यांनी आता जिल्ह्याचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या मुद्देसूद भाषणामध्ये व्यक्त केले, ते आमचे सहकारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमचे मित्र आदरणीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेब, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, विधिमंडळामधले आमचे सहकारी मान्य महेशजी शिंदे, मान्य मनोजदादा घोरपडे, मान्य अतुलबाबा भोसले, मान्य सचिनदादा पाटील, व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, आत्ताचे सचिव या विभागाचे पुलकुलवर साहेब, याच्या अगोदरचे सचिव आणि आत्ताचे जलसंपदा सचिव डवले साहेब, ज्यांनी गेले 8 दिवस हा कार्यक्रम ठरल्यापासून सतत ह्या कार्यक्रमाचे बारकावे मान्य मंत्री महोदयांच्या बरोबर, जयाभाऊंच्या बरोबर जिल्ह्यामध्ये पाहिले, त्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती यास्नी नागराजन, जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, व्यासपीठावरील सर्व भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व महायुतीतल्या घटक पक्षांचे मान्यवर पदाधिकारी, उपस्थित जिल्हावासीय, सर्व लाभार्थी, घरकुल लाभार्थी, सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलांचं वितरण होणं आणि मुदतीच्या पूर्वी घरकुल पूर्ण करण्याचं उद्दिष्ट पार करणं ही तशी काही छोटी गोष्ट नव्हती. बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला जागांचे प्रश्न होते, पण आदरणीय फडणवीस साहेबांनी, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या सगळ्यांनी मंत्रिमंडळामध्ये एकत्र निर्णय घेऊन घर खरेदीसाठी 1 लाख रुपयेपर्यंतचे पैसे ज्यांना जागा नाहीत त्यांना जागा खरेदी करण्यासाठी म्हणून या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात दुसरा हप्ता देखील इथं सांगितल्याप्रमाणे आता एकूण 10,000 कोटी रुपयांचा मिळणार आहे. बऱ्यापैकी ज्यांची घरं सुरू आहेत आणि पुढचे हप्ते मिळण्यासाठी थोडं काम थांबलेलं आहे, येणाऱ्या या पैशातनं त्या कामाला सुद्धा या ठिकाणी गती निश्चितपणाने मिळणार आहे. या जिल्ह्याचं भाग्य आहे की जिल्ह्याला 4 महत्वाच्या खात्यांचे मंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी, आदरणीय शिंदे साहेबांनी आणि आदरणीय स्वर्गीय अजितदादांनी या ठिकाणी दिले. बांधकाम खातं जिल्ह्यामध्ये आहे, सार्वजनिक बांधकाम खातं जिल्ह्यामध्ये आहे, पर्यटन खातं जिल्ह्यामध्ये आहे, मदत पुनर्वसन खातं जिल्ह्यामध्ये आहे. आणि शेवटी प्रत्येक मंत्र्याचं काम करतानाच पद्धत राहते की थोडा जादाचा वाटा आपल्या जिल्ह्यामध्ये आला पाहिजे. जसा जयाभाऊनी घरकुलाचा वाटा आणला, तसं रस्त्यांचं जाळं सुद्धा मान्य बाबाराजेने गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाळं विणण्याचं काम या ठिकाणी केलं. आमचे दुसरे सहकारी मान्य मकरंद पाटलांनी, आबांनी धडाक्यामध्ये पुनर्वसनाचे अनेक वर्ष रखडलेले प्रश्न मार्गी लावायचं काम केलं. हे खऱ्या अर्थानं मान्य फडणवीस साहेबांच्या, शिंदे साहेबांच्या आणि सुनेत्राताई वहिनींच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार लोकांचे प्रश्न गतिमान पद्धतीने सोडवण्यासाठी आणि 24/7 जनतेसाठी काम करणारे हे सरकार आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. मी एवढंच सांगेन आदरणीय शिवराज सिंह चौहान साहेबांना, सर, जो इशू अभी हमारे मंत्रिमंडल के सहयोगी शिवेंद्र सिंह राजे ने उठाया, बहुत सारे गन्ना उत्पादक किसान हमारे जिले में है. अभी थोड़ी प्राइवेट शुगर फैक्ट्रीज आई है, लेकिन पहले जिले में जो शुगर फैक्ट्रीज थी वो सब किसानों ने चलाई हुई कोऑपरेटिव शुगर फैक्ट्रीज थी. सर, अभी पिछले 4 साल से एफआरपी का रेट दर हर साल बढ़ रहा है. किसानों को जो मिनिमम शुगर केन की प्राइस हमको देनी पड़ती है उसका हर साल बढ़ोतरी होती है, लेकिन उसका लिंकिंग एमएसपी के साथ नहीं किया जाता है. जो शुगर सेलिंग प्राइस है वो मिनिमम कितनी होनी चाहिए, इसके ऊपर एक डिसीजन केंद्र सरकार की तरफ से होना जरूरी है. हम लोग सभी ये मंच पर उपस्थित सभी लोक प्रतिनिधि आपसे विनंती करते हैं
कि ये गन्ना उत्पादक किसानों का जिला है। अगर ये एमएसपी का प्राइस ये केंद्र सरकार की तरफ से अगर बढ़ाया जाए तो हमको बड़ी राहत ये जिले में किसानों को एफआरपी प्राइस देने में ये यहाँ मिल सकती है। मैं बहुत ज्यादा भाषण यहाँ नहीं करूंगा, ये हमारे जिले का सौभाग्य है, मेरा भी ये सौभाग्य है जिले का गार्डियन मिनिस्टर होने की वजह से कि आपका स्वागत करने का भाग्य ये जिले को मिला। आपने अभी तक ये घरकुल की योजना में एक अच्छा कोटा, अच्छा सा हमारा हिस्सा महाराष्ट्र का सातारा जिले को दिया है। इससे भी अच्छा, इससे भी ज्यादा किसानों को, शेतकरियों को ये घरकुल का लाभ आपके तरफ से हमको मिले, इतनी ही आपसे विनंती करता हूँ। फिर एक बार सातारा जिले का गार्डियन मिनिस्टर होने की तरफ वजह से पूरे जिले की आम जनता की तरफ से आपका हम सातारा जिले में स्वागत करते हैं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।